कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवा. अरे मदान काहीच काळजी करू नको, छान होतंय. अरे उलट तू माझ्यावर छान काम करतोस माहितीये. हा फक्त ती शेवटची वाक्य आहेत ना तेवढी नीट पाठ कर. अहो काय बोलतोय तुम्ही? 1.5 तासाचा प्रयोग आहे आपला. सेजल गाणं बंद कर. ते गाणं आधी बंद कर का सेजल? अरे त्या नरेंनी सांगितलं ना, प्रयोग सुरू होईपर्यंत हेच गाणं वाजलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या झोप मध्ये राहता येईल. त्या नरेंचा हा जो काही स्वर आहे ना, त्याच्यामध्ये डाकून ना त्यालाच मारावंच वाटते मला. तो नऱ्या येईपर्यंत तरी बंद कर ना ते. हात जोडतो तुझ्या समोर, करशील बंद? करते करते. काय? कोणत्या अँगलने मी हिटलरचा अंगरच वाटतोय? माझ्याकडे बघून असं वाटतं तो हिटलर माझं रक्षण करेल. एका लेखकाला तो अभिनय करायला लावला. मला ना या नाटकाचं कास्टिंग अजिबात पटलेलं नाही. मुळात मला हे नाटकच नाही पटलं. मला पण नाही पटलं नाटकाचं कास्टिंग. 2 वर्षांपूर्वी प्रायोगिक नाटकासाठी बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं होतं. नॉमिनेशन होतं ना? मला मिळालं होतं. मी बोलू? नॉमिनेशन होतं सर मला. नॉमिनेशन. नाईस. पण आता काय करावं लागतं सर? बोलकर. पण सर मला ना एक गोष्ट कळली. टॅलेंटला ना तुम्ही जितकं जास्त दाबाल इतकं ते जास्त खुलतं. नाही खुलत. पाऊची चेन खुलत नाही. काय झालं काय माहित. दे मी बोलते. झालं झालं झालं. हा एवढी होते. आधी लेवल लावून द्या, नंतर बाकीचा सेट लावा. ठीक आहे? नरेंद्र भाऊ आणि भाऊ कुठे आहेत? व्हीआयपी रूम मध्ये नाही. प्रयोगाच्या आधीची तालीम सुरू आहे ना त्यांची. हे बघा प्रोफेसर, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच घडतात आपल्या संस्थेत. नाही म्हणजे या आधी तालीमपैकी तालीम एवढंच चालायचं. म्हणूनच गेल्या 2 वर्षात आपल्या संस्थेला एवढी बक्षिसं मिळालीत ना. तुम्ही प्लीज ह्या सगळ्या गोष्टींमुळे संस्थेबद्दल गैरसमज नका करू. तो सँडी काय बोलताय? गैरसमज कसं होती? नाही, कारण या संस्थेतली आधीची रंग पाहिलेच नव्हती. त्यात मदनचं सुंदर लिखाण, तुमचं उत्तम दिग्दर्शन, सेजलचा अभिनय. थँक्यू. आणि बरं का, ती नाटकं पाहिल्यानंतरच या संस्थेत काम करण्याची माझी प्रचंड इच्छा होती. हा फक्त आता नवीन लेखक आणि दिग्दर्शकामुळे संस्थेचं वातावरण दूषित होते आपल्या. होणारच ना. निर्माते लेखन करतायत, लेखक अभिनय करतायत. वातावरण दूषित नाही होणार तर काय होणार आहे? पण एवढं काही घडलंच नव्हतं. तुला जर नाटक एवढंच पटलं नव्हतं तर मग नरेंद्र भाऊनी जेव्हा नाटकासाठी पहिली मीटिंग लावली होती तेव्हाच काय नाही बोललास माझ्यासोबत नाटक नाही करायचं म्हणून? बोलणारच होतो. पण अपेक्षेपेक्षा जास्त मानधन देत होता तू. आणि फक्त मला एकट्याला नाही, या एकट्याला नाही, आपल्या संस्थेतल्या सगळ्यांना पैशाची गरज होती म्हणून मी हो बोललो. बघा मी सुरुवातीला सगळ्यांना सांगितलं होतं की नीट विचार करून निर्णय घ्या. आता प्रयोगाला 1.5 तास उरलेला असताना या सगळ्या गोष्टींवर चर्चा नाही. तसंही आपल्याला पहिला कॉन्ट्रॅक्ट शो मिळालाय ना जळगावमध्ये उन्हाळ्यात. बघ मदन, नाटक जरी त्याने बसवलेलं असतं तरी संस्था आपली आहे ना, आपल्या संस्थेचं नाव लागतंय. तर आपण प्रयोग कसा चांगला सादर करता येईल हे बघूया. अगदी बरोबर बोलला. ठरलं. हॅलो गाईज, हाऊ आर यू? हॅलो. 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 नाईस एनर्जी. ठीक आहे मग सगळ्या अटीशी ते मेकअप रूम मध्ये असताना तू आणि नरेंद्र भाऊ व्हीआयपी रूम मध्ये काय करत होता? चहा सांगला. मला काय झालं? सँडी
खूपच जोरदार सुरू आहे तुमची. येस, वर्किंग हार्ड. आर्ट नाही म्हणजे बाकीचे प्रयोग सोडतात, तुम्ही तालीमच सोडली. ऑफकोर्स, आता पहिल्यांदाच मी राणीचे कॅरेक्टर करणार आहे. सो व्हेरी एक्साइटेड, यू नो. ए, हिटलरची बायको राणी कुठे होती? सीझन, आता हिटलर त्याच्या मनाचा राजा होता आणि त्याने मनापासून त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न केलं. सोबत झाली ना ती त्याच्या मनाची राणी. वाव, राणी, किती खोल अभ्यास केलाय ग तू पाटलाचा. थँक यू, वेलकम. नरेन भाऊनी करून घेतला ना खोल अभ्यास. येस. हॅलो नरेश भाऊ. नमस्कार भाऊ. भाऊ तुमचंच आता कौतुक करत होतो, इथे तुम्ही आलात ना. थँक्यू भाऊ. संपलंय टाकून दे. काय भाऊ, तुम्ही अजून कॉस्ट्युम नाही चेंज केले, हिटलरचं कॅरेक्टर करणार आहात, दाढी नाही केली अजून. काय मोबाईल काय टाइमपास म्हणून घेतोस का? म्हणजे 2 दिवसांपूर्वी मला तालमीत कॉस्ट्युम तो फाटला होता, विसरलास का? फाटला नव्हता, उसवला होता. म्हणजेच फाटला होता. हा तुमच्या संस्थेचा आधीचा दिग्दर्शक ना. एक गोष्ट काय लक्षात ठेव, नाटकाचे कॉस्ट्युम नाटकाची व्हॅल्यू ठेव. वाह वाह. वाह वाह वाह, क्या बात आहे भाऊ, क्या बात आहे. त्यामुळे कालच मी नाशिकवरून नवीन कॉस्ट्युम मागवले हिटलरचे. तुला कॉन्टॅक्ट नंबर पाठवलाय, कॉन्टॅक्ट करायचा मेसेज केला. कधी करणार आहे? करतो, लगेच करतो. जा पटकन कर, चल. मोबाईल काय बंद आहेत का सगळ्यांचे? नाही भाऊ, मी लावलेलं म्हणा. पण वगैरे नाही हा. पण वगैरे चालणारच नाही. ते गाणं आधी लागलंच पाहिजे. भाऊ, काय गाणं आहे भाऊ, काय गाणं आहे. खरं सांगू का, त्या गाण्यामुळे ना असं एकदम पात्र अंगात आलं, एकदम इन झालंय. नाहीतर अभिनेता म्हणून माझा अभ्यास कमीच राहिला भाऊ. हा. केलाच नाहीये. अँथमला गाणं म्हणते. अँथम आणि गाण्यात पण फरक असतो ना, हे मला आज कळलं. भाऊचा अभ्यास म्हणजे ना खोल. सिजल अगं बघतेस काय, लाव ना अँथम. लावते. सांगितलं भाऊ. भाऊ कॉस्ट्युम आले. काय बात आहे. हिटलरच्या कॉस्ट्युम आणि अँथम एकत्रच वाजल्या. परत पण असंच वाजवायचं. चला आवडा, हे कॉस्ट्युम चेक करेल. सिजल वाढव पात्रांगण सुचू दे ना. सर्व पात्रांगण भाऊ, हे हिटलरचे कॉस्ट्युम नाहीये. माफ करो मी गलती से हिटलर की जगह चार्ली चैपलिन की कॉस्ट्यूम लाई पाई. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो. नाट्य परिवार ठाणे सविनय सहर्ष सादर करीत आहोत स्वस्तिकाची ट्रॅजेडी. काय 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 मारतोय का तिला? या एका चुकीमुळे आता प्रयोग रद्द करावा लागणार आहे, कळतंय का? म्हणजे माझं नाही मिळणार. असं कसं? प्रयोगच नाही झाला तर मानणं कसं मिळेल. नाही, थांबा तुम्ही. नाही भाऊ, प्रयोग नाही रद्द करावा लागणार, मी काहीतरी करतो ना. बोलू नकोस कर. तुझे दुसऱ्या कुठल्या नाटकाचे कॉस्ट्युम घेऊन आले असत्या, हो आमचे कॉस्ट्युम त्यांच्याकडे. हो
कॉस्ट्युम असते तर सहज परत करता आला असताना ही वेळच आली नसती. माझ्यामुळे आली ही वेळ. हो भाऊ, म्हणजे तुम्हीच प्रोडक्शनची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली होती. तेव्हाच मी सगळ्या आर्टिस्टला सांगितलं होतं की आपापले कॉस्ट्युम पैकीच ठेवत जाऊ. तुम्ही तुमचे कॉस्ट्युम घेऊन गेलात आणि आज आणलेही नाहीये. हा, जे काही बोलतोय ते करेक्ट वाटतंय नाही भाऊ. तुम्हाला? नाही अजिबात नाही. Of course not म्हणे. युवादी मुलींचं असं इथे सगळे decision तूच घ्यायला हवे. इथे कोणाला काही सांगायची गरज नाहीये. हो भाऊ, मी बरोबर बोलते. तुला विचारलं, आर्टिस्ट आहेस, तुला कळलं की आता वेगळ्या भाषेत समजावून सांगू. सॉरी भाऊ. हा, हे बघा, प्रयोगाला खूपच कमी वेळ उरला. आपण कॉस्ट्युमचं काय करता येईल ते बघूया का? मग मित्रा प्रोडक्शन सांभाळतोस ना, ना? मी ऐक ना, तुझ्याकडे ऑप्शन म्हणून काही कॉन्टॅक्ट असतील ना? हाँ भैया, है ना मेरे पास 14 नंबर है. मैं एक काम करती है, एक नंबर ना मैं इसको भेजती हूँ मुझे. तू प्रोडक्शन देखते है ना भैया, अच्छे से देखना, टाइम मत खाना. एक पर मैं कांटेक्ट कर रही है कांटेक्ट. आज तो तू वहीं पर रहे, आज मत आ. देख मेरा भेजा देख. हा, मी कॉल करतो. हा. राम राम भैया. हाँ वो जलगांव में अर्जेंट कॉस्ट्यूम चाहिए था हिटलर का. हाँ 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 भैया, हाँ चलेगा भैया, हाँ चलेगा. पुलिस का कॉस्ट्यूम में चलेगा ना. क्या बैंगन बाटा करते भैया? हिटलर पुलिस में थोड़ी था, आर्मी में था ना. आर्मी का कुछ है तो भेज. नहीं है? अच्छा. ठीक है मिया. मिया जय श्री राम. मिया को मिलाएंगे ना. नाही मिळत तुम्हीच कॉस्ट्युम. आता नाटक करेंगे तो चलेगा. चलेगा. क्या आपने टेंशन ही दिया था ना मैं. अरे आपण आपलं नाटकच बदललं तर? दोघांनी एकत्र मिळून आज माझी सव्वा तास मुलं आहे आणि हा माणूस म्हणतो नवीन नाटक करूया. नाही भाऊ, नवीन नाटक नाही करायचं. आपलं हे जे नाटक आहे ना, त्यात काही बदल करायचं. काय बदल करायचा? म्हणजे बदल जवळ हिटलरच्या जागी चार्ली चॅप्लिन राज्य करत असता तर? शक्यच नाहीये. शक्य आहे ना भाऊ, शक्य आहे. म्हणजे आपण आपल्या हिटलरच्या नाटकाचं चार्ली चॅप्लिनला घेऊन विडंबन करायचं. हा, शक्य आहे. म्हणजे हिटलरने कसं हिंसेच्या मार्गाने जाऊन हुकुमशाही करून स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. त्याविरुद्ध चार्ली चॅप्लिन कलेच्या मार्गाने लोकांचं मनोरंजन करून स्वतःचं साम्राज्य स्थापन करेल. हा, असं विडंबन होऊ शकतं का? एकदम करेक्ट बोला. आणि पण दुसरं महायुद्धाचं काय? कलेचं राज्य असलेल्या ठिकाणी शस्त्रांचं युद्ध कसं काय होईल? नाही म्हणजे तिथे युद्धाच्या जागी स्पर्धा होऊ शकतात ना. जसं की हिटलरने त्याची सत्ता स्थापन करण्यासाठी त्याच्या देशातल्या लोकांच्या हातात बंदूक केली आणि स्वतःचं सैन्य वाढवलं. तसंच चार्ली चॅप्लिन त्याच्या देशातल्या लोकांना नाटकं आणि सिनेमे दाखवेल आणि देशातले कलाकार वाढवेल. अरे करेक्ट. आणि मग त्या सगळ्या कलाकारांना घेऊन नवनवीन नाटकं आणि सिनेमे बनवण्याची स्पर्धा केली जाते. इतर देशातली नाटकं, इतर देश म्हणजे काय? सोव्हिएत युनियन, जपान, चायना, USA यासारख्या देशातली नाटकं चॅप्लिनच्या नाटकाला हरवू नाही शकत.
ते लोक आपापल्या देशातल्या सर्वोत्तम कलाकारांना घेतील आणि एक सिनेमा बनवतील. त्यांच्या सिनेमाच्या पुढे चॅपलिनचा सिनेमा किंवा नाटक हरेल आणि मग सगळ्यात शेवटी हिटलर सारखी चॅपलिन सुद्धा आत्महत्या करेल. हो ना? नाही भाऊ, चापलीन आत्महत्या नाही करणार. पण युद्धात ठरलेला माणूस संपतो, स्पर्धेत ठरलेला माणूस कधीच संपत नाही. उलट स्पर्धेत ठरलेला माणूस ना पुन्हा नव्या जोमाने स्पर्धेत उतरतो. हाच फरक आहे ना एक तुमच्या आणि एका कलाकारामध्ये. वा सँडी. क्या बात आहे ना. हे फालतू विडंबन इथेच थांबवायचं, कळलं का? कोणत्याही नाटकाचं विडंबन करणं खूप सोपं आहे, कोणीच केलं नाही असं नाटक करणं अवघड आहे. माझं नाटक कसं करता येईल याचा विचार करा. भाऊ नाही म्हणजे जळगावमध्ये हिटलरचे कॉस्ट्युम मिळणं खूप अवघड आहे ना. ऑलरेडी चार्ली चॅपलिनचे कॉस्ट्युम आलेले आहेत. मग या कॉस्ट्युम मध्ये आपल्याला जे नवीन नाटक लिहिता येईल, जे नवीन नाटक करता येईल ते आपण करूया ना. आणि भाऊ सँडी सांगतो ना ते बरोबर आहे. त्यांनी सांगितलेलं नाटक तर आपण लवकर करायला घेऊया. नवीन नाटकात कोणकडीचं मात्र बदलेल ना. नरेन मीच राणी पण चेंज. मनीषा, मग ते चेंजेस करताना आपल्याला कळेल, पण तत्पूर्वी नाटकात काय बदल करताना याचा विचार केला पाहिजे. विचार करा पण सगळ्यात आधी नवीन प्रोड्युसर शोधा. चॅरिटीवाल्यांना सांगते आत्ताचा प्रयोग कॅन्सल होतो. नाही भाऊ, प्रयोग कॅन्सल नाही होणार. आणि भाऊ नाटक जरी तुम्ही बसवलेलं असलं तरी संस्था आपली आहे. आपल्या संस्थेचं नाव असते ना. आणि आमच्या संस्थेतून आजपर्यंत एकाही नाटकाचा प्रयोग रद्द नाही झाला. त्यामुळे प्रयोग करू. नाही होणार. काय कशी चालली आहे नाटकनी तयारी? सगळं चांगलं चाललंय ना? हाऊसफुल असला प्रयोग दणक्यात वाचला पाहिजे. काय झालं? हे नाटक हिटलर वरती आणि एका पोरीने घोळ घातलाय हो. म्हणजे ते कॉस्ट्युम नाही आणलं हिटलरची. हा बघ, काय नाही, हा आत्ताचा प्रयोग रद्द करावा लागेल. दया प्रयोग रद्द होणार नाही. अरे अख्ख्या जळगाव मध्ये माझ्या नावाचे बॅनर लागल्याशिवाय रद्द कसं काय? ऐका साहेब, हा आत्ताचा प्रयोग रद्द करायचा म्हणजे हाच प्रयोग आपण उद्या करूया. उद्यापर्यंत काही करून कॉस्ट्युम मिळणार नाही बोललेलं कळतं का तुला? प्रयोग होणार ना तर आजच होणार आणि ते पण ठरलेल्या वेळेत. नाहीतर तू जळगावच्या बाहेर कसा पडतो ना तेच बघतो. गुड आयडिया साहेब, गुड आयडिया. चालेल ना, चालेल, नक्कीच. ओके साहेब, बाय. प्रयोग करतो. ते पोलिसांच्या कॉस्ट्यूम मध्ये आता पोलिसांच्या कॉस्ट्यूम मध्ये हिटलर करतो. हा चला या आवरायला घ्या पटकन चला. भाऊ तुम्हीच म्हणालात ना आपलं नाटक वास्तववादी आहे म्हणून. पोलिसांच्या कॉस्ट्युम मधलं हिटलर कसा काय पटेल लोकांना? तर आधीच आपलं नाटक कोणाला पटलं नाही. कोणाला नाही पटलं माझं नाटक? बघा नाटकाबद्दल जे काय वाटतं ते आत्ताच बोला, आत्ताच वेळ आहे. नाही भाऊ, नाटक पटलं नाही असं नाही. फक्त जर असं खटकलं म्हणजे तुम्ही तुमच्या नकळत हिटलर कुठेतरी चांगला प्रेझेंट करताय की काय असं वाटतं. बाकी नाही, तेवढंच आहे. करतोच आहे मग ते चुकीचं आहे ना भाऊ. अरे त्याला नथुराम पटतो तो नथुराम मांडतो, त्याला गांधी पटला तो गांधींची बाजू मांडतो ना. तसंच मला हिटलर पटला, मी हिटलर मांडला. काय चुकलं? आपल्या देशात हवं त्याला जे ते लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे ना. हो भाऊ, स्वातंत्र्य आहे, नक्कीच आहे. पण आपण जे नाटक लोकांसमोर सादर करतोय त्यातून समाजाला काही चुकीचा संदेश तर जात नाही ना, ह्याची काळजी घ्यायला हवी ना. तिचा संदेश कोणाकोणाला असं वाटतंय मी माझ्या नाटकातून समाजाला चुकीचा संदेश देतोय असं वाटतंय?
अरे करतोयस ना प्रयोग? हो साहेब. हा. दहा मिनिटांचा वेळ दिला. या 10 मिनिटात चॅपलिन हिटलरपेक्षा कसा काय चांगला होता हे मला पटवून द्या. पटवून दिलं तर तुम्ही म्हणताय ते तसं नाटकाचं विडंबन करायला घेऊ का? पण पटवून देता नाही यार. तर माझं नाटक करायचं. अरे नाही खूप करते. मी चार्ली बद्दल बऱ्यापैकी वाचलं. चार्लीने त्याच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला. अहो म्हणजे हेच बघा ना, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी आई वडील अजून सुद्धा त्याला वर्कहाऊस मध्ये राहावं लागलं. आणि एवढंच नाही, ते वेळेचा व्यवसाय त्याने केला. व्यवसायामधलं काम होतं. मराठी समझता है? नासिक में रहती है ना भाई? नासिक वो मराठी में हिंदी में नासिक ही होता है. थोडक्यात काय, तर तो अनाथ आश्रमात राहायला गेला, ते पण वयाच्या 9व्याच वर्षी. वा काय संघर्ष केलाय चार्लीने. 14व्या वर्षी हिटलरचे वडील वारले. त्याच्यानंतर 4 वर्षांनी त्याच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे त्याची आई त्याला सोडून गेली. आई वडील असून सुद्धा अनाथासारखं राहणं आणि खरंच आई वडील गेल्यामुळे अनाथ होणं यात फरक आहे ना. बरं, हिटलर सुद्धा तुमच्या चॅपलिन सारखा कलाकार होता. एक उत्तम पेंटर होता. पण काय झालं, चॅपलिनची कला सगळ्या लोकांनी स्वीकारली, हिटलरची नाकारली. आता सांगा, संघर्ष सगळ्या लोकांनी कला स्वीकारल्यानंतर सुरू होईल की नाकारल्यानंतर? Oh, Naren, what a fabulous start! 1 point. नाही भाऊ, स्वीकारल्यानंतर होईल. भाऊ माझ्या ना पहिल्या नाटकासाठी मला समीक्षक म्हणाले होते, तू पात्रात वाटत नाहीयेस, तू जरा प्रयत्न कर. मग मी इतके जास्त प्रयत्न केले, इतके जास्त एफर्ट्स टाकले ना भाऊ, की मला फायनली बेस्ट ऍक्ट्रेस मिळाली. नॉमिनेशन. मास्किंग नव्हे सोडणार. या नॉमिनेशनचा आणि या संघर्षाचा संबंध काय? आहे ना भाऊ, नक्कीच संबंध आहे. म्हणजे तिला एवढंच म्हणायचं की खऱ्या कलाकाराच्या आयुष्यात संघर्ष हा येतो. आता हिटलरने त्याची कला नाकारल्यानंतर संघर्ष करणं सोडून दिलं, चॅपलिन संघर्ष करत राहिला. थोडक्यात काय, खरा संघर्ष आपली कला नाकारल्यानंतर केल्या जाणाऱ्या प्रयत्नात आहे. क्या बात आहे ती, क्या बात. एका स्टेजवरती उभं राहायचं, हजारो लोकांना हसवायचं सोपं काम, पण एका खुर्चीत बसून करोडो लोकांचा देश चालवणं अवघड आहे. Absolutely correct. 2 points. नाही भाऊ, वाईट गोष्टी करताना विचार नाही करावा लागत, चांगल्या गोष्टी करताना विचार करावा लागतो. म्हणजे आपल्या पद्धतीने देश चालवणं अवघड नाहीये, चांगल्या पद्धतीने चालवणं अवघड आहे. वा साहेब वा, 2 पॉईंट. म्हणजे हिटलरने देशासाठी जे काही केलं ते वाईटच केलं. देशापोटी कोणाला तरी मारून टाकणं वाईटच आहे ना भाऊ. लहानपणी मुंग्या मारल्या. Yes, Naren, मी तर ना अशी ठेचून मारली आहे. मी ठेचून नाही पण ठेचून मारली. मैं तो चींटी के बदन कैसे 2 टुकड़े करके थी, मजा आता था. हिटलरपेक्षा ही डेंजर आहे. बरं, मग तेव्हा कधी वाईट वाटलं कोणाला? भाऊ वाईट वाटलं. लहान असताना आपण सगळ्यांनीच ते मजा म्हणून केलंय. मज्जा. नेमका तुमचा मुद्दा तरी काय? हा मच्छर का मारला होता? का मारला म्हणजे चावला मला तो. कोणत्याही जीवाला मारणं वाईट आहे, स्वतःच म्हणालास ना. मच्छर चावल्याने आजार पसरतात, त्याला मारण्यात वाईट काय? हा. आजार पसरतो मग मारायला हवं ना. काय लेखन. हो भाऊ. मग ती यहुदी लोक पण त्यांच्या देशाला झालेला आजार होती, त्यांना हिटलरने मारलं, ते वाईट कसं काय? तुम्ही माणसांची आणि किड्या मुंग्यांची कसली तुलना करताय? आपल्या देशासाठी घातक असणारा प्रत्येक माणूस हा किड्या मुंग्यांसारखाच आहे, कळलं का? त्याला ठेचूनच मारणं गरजेचं आहे. हे उगाच कोणत्या तरी जीवाला मारायचं, त्याचा आनंद घ्यायचा, ही विकृती आहे जी प्रत्येकामध्ये भरली आहे. पण आपल्या देशाच्या हितासाठी कोणाला तरी मारणं हा चांगलं पण आहे. उद्या आपल्या देशात पितृंची संख्या वाढत गेली, काय करायचं? तो तुमचा चॅपलिन, त्याच्यावर टोपी घालूयात, पितृंचं मनोरंजन करूयात. पितृ देश सोडून निघून जातील ना, नाही ना? मग काय करणार? हिटलरने केलं तेच करावं लागणार आहे.
ठेचून मारावं लागलं. Wow, Naren, what a fabulous counter! 3 points! नाही भाऊ, आता तुम्ही जो मुद्दा मांडला तो पूर्णपणे चुकीचा आहे. भाऊ, कोणीतरी एकाने चूक केली असेल तर त्याच्यासोबतच्या सगळ्यांना एकाच दृष्टिकोनातून बघणं चुकीचं आहे ना भाऊ. हा भाऊ, तुमच्याच नाटकात दाखवलंय हिटलरने 60 लाख एवढी लोकांना क्रूरपणे मारलंय. या उलट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं तेव्हा सगळ्यांना हसवून जगण्याची आशा दिली ती चार्लीने. लोकांना हसवून त्यांचं फक्त मनोरंजन होतं, जगण्याची आशा नाही मिळत बाळा. हा? मनोरंजनच जगायला कारण देतं ना भाऊ. रे हिटलरने त्याच्या देशातल्या लोकांमध्ये देशप्रेमाची जाणीव निर्माण करून दिलं. नाही भाऊ, तुमची थोडी गल्लत होते जाणीव आणि जबरदस्ती पण. कसं आहे, देशाच्या हितासाठी स्वतःहून हातात घेतलेली बंदूक म्हणजे जाणीव. तीच बंदूक हातात घ्यायला लावणं म्हणजे जबरदस्ती. जो कचरा पडलाय ना तो माऊला त्या कचऱ्याच्या डब्यात टाकायला सांगा. चल, खेळ कसले खेळताय? वेळ सुरू झाली. चल. ए, जा चल, कचरा तुझा. Excuse me? मी तो कचरा उचलणार नाहीये. ही कचरा तुझी काहीतरी वाटत नाहीये मला. ए, नाचकी वेळ संपली. जिंदगी में पहली बार हारी हूँ. बघितलं का? जबरदस्ती हातात कचरा दिला कचऱ्याच्या डब्यात नाही टाकू शकत. नाही कळलं? अरे मूर्ख माणसांनो, जबरदस्ती हातात बंदूक देता येते, ती चालवून कशी घेणार? दुसऱ्या महायुद्धात 18 मिलियन लोक होते जर्मनीमधले. त्यात फक्त आणि फक्त 9 मिलियन तरुण मुलांचा समावेश होता. आता काय हिटलर त्या प्रत्येकाच्या हातात जबरदस्ती बंदूक देत गेले आणि म्हणून ही 9 मिलियन मुलं तयार झाली युद्धासाठी, असं खरंच वाटतंय? हो नाही, जबरदस्ती केल्यामुळे तर तयार झाली ना युद्धासाठी. नाही कसं आहे ना रे, या लहान वयातल्या मुलांमध्ये इतकी समज नसते. 6 वर्षांचा मुलगा पण होता युद्धात. सेरियोजा. आता सांगा, त्या 6 वर्षांच्या मुलाचं युद्धात काय काम होतं? बरं, त्याला बोल काय समोरचं सैन्य घाबरणार होतं? हिटलर इतका मूर्ख होता का की त्या लहान मुलाला तो युद्धात पाठवेल? Of course not, Naren. तो स्वतःहून वॉरला गेला असणार. कारण हिटलर खूप चांगला वक्ता होता. त्याच्या भाषणांमधून प्रेरित होणाऱ्या लोकांमध्ये ही लहान मुलं पण होती. आता त्या लहान पोरांना वेडेवाकडे चाळे करायचे, हसवायचं सोपं काम आहे चापणीसारखं. पण त्या वयात त्या मुलांमध्ये देशप्रेमाची जाणीव निर्माण करून देणं अवघड आहे प्रोफेसर. आणि हीच जाणीव जबरदस्तीने नाही करून देत. 10 मिनिटं दिली होती, 8व्या मिनिटाला शांत बसली. चला, माझं नाटक करतोय, या आवरायला घ्या सगळ्यांनी. चला पटकन. Finally, business is back. हे concrete also. अजूनही चालू आहे. हे मदत कोणताही हुकूमशाह किंवा ती वृत्ती असलेला माणूस सत्ता हातात आल्यावर स्वतःचा हेतू साधण्यासाठी सगळं करतो ना. आणि ज्याला खरंच बदल हवा असतो तो सगळ्यांचा विचार स्वतःच्या आधी करतो. थोडक्यात सांगायचं तर कोणताही हुकूमशाह देशाच्या हितासाठी काहीच नाही करत. तो जे काही करतो ते स्वतःच्या हेतूसाठी करतो. अगदी बरोबर आहे. 3 पॉइंट. आणि तोच हेतू साध्य करण्यासाठी तो लोकांच्या मनात स्वतःबद्दलची भीती निर्माण करतो. याचाच परिणाम म्हणजे हिटलरचं नाव जर्मनीमध्येच बाहेर आहे आणि संपूर्ण जगात आजही चार्ली चॅप्लिनचं नाव आदराने घेतलं जातं. बरोबर. आणि भाऊ, देशाच्या लोकांचं देशाच्या प्रतिनिधीवर प्रेम असायला हवं ना की भीती. हिटलरबद्दल लोकांच्या मनात भीती होती, पण चार्लीवर लोकांचं अजूनही प्रेम आहे. अगदी बरोबर बोललास बघा. भाऊ, यावरून चार्ली हिटलरपेक्षा चांगला प्रतिनिधी होऊ शकतो हे सिद्ध झालं. वाह मदन, वाह, what a throwback, मदन. ए मनीषा. Oh boy.
काम करावं लागतं हो ना. बघा नरेश भाऊ, हा आता तुम्ही कोणताही मुद्दा कुठेही जोडताय हा. नाही आता तर मुद्द्याला हात घातला हो. एका महिन्याच्या तालमीच पाहिजे सगळ्यांच्या बॉटल मधलं पाणी प्यायला सँडी सोडू. हे बघा आपला विषय भरकटतोय. असो सध्या तुमचा चेहरा पाहून असं वाटतंय पाण्याची खूप गरज आहे तुम्हाला. हा तालीम झाली, आज प्रयोगाचा दिवस आहे ना, आज प्या पाणी. दादा हातही नाही लावला बॉटलला. नाही सँडी, फक्त तुझ्याबद्दल नाही, माझ्याबद्दलही काही लोकांच्या मनात द्वेष आहे. काय लेखक मदन, भाऊ काय बोलताय तुम्ही? आजपर्यंत मी तुमचं फक्त कौतुक केलंय भाऊ. तुम्ही आला तेव्हा पण तुमच्याबद्दल चांगलंच बोलत होतो. विचार या नालायक माणसाने तालमीच्या पहिल्याच दिवशी मी लिहिलेल्या नाटकाची स्क्रिप्ट जाळली. हो, कारण त्याला बघवलं नाही ना. आता आपली जागा दुसऱ्या कोणीतरी घेतली हो ना. हे भाऊ, तुला आजच्या प्रयोगात त्या सिजनच्या कानाखाली वाजवायची ना. हा. ए, थांब. तू नरेंद्र भाऊला बोलण्याआधी माझ्याशी बोलायला हवं होतंस ना? हो. काय तू पर्सनल नाटकात काढणार होतीस? मग एवढा की नाटकात तोंडावर बोलला माझ्या? तोंडावर बोलायची हिंमत नसेल ना तुझी? अजिबात नाही, तुझ्यासारखीच ना. ते नाटकाच्या शिबिरात काहीतरी म्हणाली होती की तुला काळ्या लोकांचा राग येतो. अहो, त्याचा काही इथे संबंध आहे ना? आपण हिच्याबद्दल संबंध बोलतोय. आहे ना, आहे. तो काय तिकडे उभा आहे बघ. म्हणून तिला मेकअप करताना आवर्जून ब्लेंडर वापरायला सांगते. तू चेहऱ्याला टच केलेलं चालत नाही ना तिला. आणि हे सेजल, मला काय हौस आहे तुझा मेकअप करायची? आर्टिस्ट आहेस ना, म्हणून करावा लागतोय. ए, या आवाजात नाही बोलायचं माझ्याशी. लायकी करायचं. शांत का बसला भांडा? चला चला, मारा एकमेकाला. चला मारा. तो बिचारा सँडी मगाचपासून ओरडून सांगतो शांत व्हा. ऐकायला येत नव्हतं तुम्हाला? एक लाख काय मध्ये लगेच शांत बसला. कारण माझी भीती वाटते ना. कळलं का? हे शाण्या, भीती वाटायला हवी. समजा जगात भीती नसती, काय झालं असतं? मिनिटाला खून झाले असते, मिनिटाला बलात्कार झाले असते. एखादा मुलगा दिसला, राग आला, केला खून, कारण कोणाची भीतीच नाही. एखादी मुलगी आवडली, तिच्यावर केला बलात्कार, कारण कोणाची भीतीच नाही. एखाद्या श्रीमंताचं घर आवडलं असतं, त्याच्या घरावरती ताबा मिळवला असता, त्याला रस्त्यावरती आणला असता, कारण कोणाची भीतीच नाही. कोणीच कोणाकडे कोणतीच गोष्ट मागितली नसती, हिसकावून घेतली असती. दुसऱ्याने पहिल्याकडून, तिसऱ्याने दुसऱ्याकडून, चौथ्याने तिसऱ्याकडून, पाचव्याने चौथ्याकडून, सहाव्याने पाचव्याकडून, सातव्याने सहाव्याकडून, हे चक्र असंच सुरू राहिलं असतं. म्हणजे कळतंय ना, जगात भीती नाहीये. म्हणून प्रत्येकाच्या मनात स्वतःची भीती निर्माण करावीची वाटली असती. आणि आता हीच भीती निर्माण करण्याचे नातात अनेक हुकुमच्या जन्माला आले असते ना. परवडणार आहे काय प्रोफेसर? नाही ना. म्हणून करत असते एका हुकुमशहाची, त्या हुकुमशहाच्या भीतीची.
त्यानिमित्ताने कळलं तरी इथे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाबद्दल किती द्वेष येते. आणि या लोकांना हिटलर पटत नाही. हिंसा करणारा आणि हिंसा घडवून आणणारा सगळेच हिटलर. क्या बात. आणखी काही काउंटर? चला 10 मिनिटं झाली आहेत. मागव दे पोलिसांचं कौशल. चल 5 मिनिटात सगळ्यांनी तयार व्हायचं. 5 मिनिट. भाऊ मी हे नाटक नाही करायचं. मला सुद्धा हे नाटक नाही करायचं. मला पण नाही जमणार. मी सुद्धा नाही करत. मला पण नाही करायचं. काय लोक आहे ना भाडावर प्रत्येकाचं. पण प्रयोग आहे आता आपला. अच्छा अचानक काय झालं तुम्हाला? नाही भाऊ मला अशा फालतू लोकांसोबत नाटक करायला नाही जमणार. बोलतो मी फालतू. मला पण काही हौस नाही तुमच्यासारख्या चीप पीपल सोबत काम करायची. चीप कोणाला बोलली तू? तू माझं तोंड उघडायला भासतो का? काही तू पण बोलत जा. आधी वाटलेला ना तसा ग्रुप नाही आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे रंग दिसायला लागले. काय काय कोणाचे काय कसले रंग? हे गैरसमज झाले एकमेकांबद्दल तुमचे. हा हो हो शांत व्हा. आवरून घ्या. प्रयोग करू. प्रयोग झाल्यानंतर मी स्वतः मीटिंग बसवतोय आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सॉरी भाऊ, पण मला जिथे किंमत नाही ना तिथे मी काम नाही करू शकत. मी निघते आता. हे तू विनर. आणि ओ भाऊ, ही ज्या नाटकात असेल ना त्या नाटकात मला कधीच काम नाही करायचं. मी सुद्धा निघते. म्हणजे मी पण निघतो. आता ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्यानंतर भाऊ मी ते थांबूच नाही शकत. मला पण नाही काम करायचं या चीप लोकांसोबत. चुकी भाऊ, परिस्थिती शांत, सगळे शांत. अरे काय झालं बाबा? या सगळ्यांचे सोबत आहे. तू सगळ्यांसोबत माझ्या मित्राला पण केलं. अरे ऐकून घे ना आपण डिस्कस. प्रोफेसर कशासाठी झालं हे सगळं? आपण आपलं नाटक व्हावं. तुला राणीचं पात्र करता यावं. अरे, हे सगळं माझ्यासाठी केलंस? हो माऊ, हो. नाही कळलं तुला? Sorry, Karan, I'm doing this. I will try my best. What's the best, माऊ? तुला माझ्याबद्दल आंधळं प्रेम. वाव, बस बस Yes, बस. Karan, yes. You are the best, you are the best. हा? जमीन झाली आहे. बाकीच्या बघा, मला माफ करा. मला दुसरं एक नाही 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 मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न पण नाही करणार. पोलीस निर्माता या नाटकाचा माझ्या तोंडावर निघून चालला. माझ्या नाटकातून कधी कोणाला करायचं हे सगळं मी ठरवलं. कळलं का? हा? नाही भाऊ तुम्ही आमच्यावर अशी जबरदस्ती नाही केली. करू शकतो पण अजून केली नाही. का करू शकतो सांग? कारण इथे मी प्रत्येकाला लायकीपेक्षा जास्त मानधन दिले. बरोबर? म्हणून करू शकतो. एक निर्माता म्हणून सांगतो. बॅग ठेवा आणि बसायचं पटकन. चला. नाही याच्या पलीकडे नरेन भाऊ काय हे दाखवण्याची वेळ आणूच नका. हा चला किंवा बॅग ठेवा आणि बसा. अहो तुम्ही अशी दमदाटी करून त्यांना प्रयोग करायला भाग नाही पाडू शकत. हे शाण्या या सगळ्यांची मनमानी तू सहन करायची. मी नाही करणार. कळलं का? मनमानी तर तुम्ही करताय भाऊ. तालमीच्या पहिल्या दिवसापासून तुमचीच मनमानी सुरू आहे. नाही नाटकाच्या सुरुवातीला मी आणि मदनने नाटकात अपेक्षित असलेले चेंजेस तुम्हाला सांगितलं ते तुम्ही नाही केले का? कारण तुम्हाला तुमचंच नाटक सादर करायचं होतं. तर आता कॉस्ट्युमच्या बाबतीत पण तेच. आता जे कॉस्ट्युम आले त्यात कसा प्रयोग सादर करता येईल ह्याचा विचार करायचा सोडून तुमचं नाटक कसं सादर करता येईल यासाठी मनमानीच करताय. नियंत्रण ठेवतो आणि हेच नियंत्रण ठेवण्यासाठी काहीही करू शकतो. कळलं का? प्रयोग होणार आहे. हा पटकन बॅग काढा. बसा पटकन पटकन. चला 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 पटकन बसा. तुम्ही काही केलं तरी मी शांत नाही बसणार. आता काय म्हणाल? नियंत्रण ठेवायचं असतं. नियंत्रण ठेवायचं नसतं ते आणायचं असतं. आणि नियंत्रण आणण्यात शिस्त आहे आणि ते ठेवण्यात हुकुमशाही आहे. शिस्त आपल्याला चांगल्या मार्गाने
आपण तयार केलेला मार्ग इतरांना चालायला भाग पाडते. भाऊ, लोकशाही आपल्याला पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे नेते आणि हुकुमशाही स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे. कुठल्याही देशाचा हुकुमशाह त्याच्या मनात असलेला द्वेष त्याच्या देशातल्या लोकांच्या मनात पेरतो. हिटलर पण त्याच्या मनात असलेल्या त्या यहुदी लोकांबद्दलचा द्वेष त्या जर्मनी देशातल्या लोकांच्या मनात पेरला. आता तुम्ही काही वेगळं नाही केलं. तुम्ही या सगळ्यांना त्यांच्या मनातले द्वेष सांगून काही जाणीव वगैरे नाही निर्माण करून दिली. उलट तुमचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्यातला द्वेष वाढवला. द्वेषासारखा घाणेरडा आणि घातक रोग नाहीये कुठलाच जगात. हो भाऊ, तुमच्यामुळे ते सगळे प्रयोग सोडून चालले. त्यांना जबरदस्ती करताय प्रयोग करायला. एकदा प्रेमाने बोलला असतात ना, सगळे सहज तयार झाले असतो प्रयोग करायला. मिया, तेरा कॉस्ट्यूम मंगाया है, आधे घंटे में आ जाएगा. मैं निकलती है. आधी कॉस्ट्यूम येऊ देत, त्याच्यानंतर इकडे शांत उभी राहतात. मिया, मेरा भाई मर गया, मेरे को जाना होगा. तुला सांगितलेलं कळतंय ना. आधीच गोळ घातले, आता नवीन कारण घेऊन पळवट काढतेस का? नहीं मिया, मैं झूठ नहीं कह रही. ऐसा मत कॉस्ट्यूम कर. येऊ देत, नंतर जा. सांगितलं ऐसा क्या कर रहे हो? समझ तो नहीं कि तेरे को भाई मर गया, मेरा 6-7 जन मिलके मारा उसको. अभी बाहर गई थी तो देखा भाई. अम्मी के 10 बार मिस कॉल आते हैं. व्हाट्सएप खोला, देखा तो वीडियो और फोटो आया था भाई. फोटो में तो समझ में ही नहीं आया कौन थी. पूरा नक्शा बदल गया चेहरे का. फिर वीडियो देखा ना, तब समझ आया भाई था मेरा. हमारे मोहल्ले के लड़के लोग ने दूसरे मोहल्ले के लड़के लोग को मारा. मारा मतलब सिर्फ हाथापाई हुई. उसमें ये मेरा भाई भी. आज कोई कुछ संबंध में रखते मेरे भाई को खत्म कर दिया हम लोग ने. चिल्ला रहा था मेरा भाई, मदद के लिए कोई नहीं आया. सब जन वीडियो बनाने में लगे थे. कोई आ जाता था ना तो बच जाता था मेरा भाई. पानी मांगा तो सब कर दिया भाई के मुख पर. कहाँ से आती इतनी नफरत नहीं. तू टेंशन मत ले, तेरा हिटलर का नाटक है ना वही का. मैंने मंगाया ना कॉस्ट्यूम, अगर वो नहीं आए ना तो मेरे को बताना. निकल दी मैं. लेकिन आमिया, खुदा ना करे तेरे घर वालों के साथ ऐसा कभी अगर हुआ ना मियां, तो देखो कभी हिटलर अच्छा नहीं लगेगा.
तिच्या भावाची चूक होती. त्यांच्या मूल्यातनी सुरुवात केली ना. आता त्या लोकांनी मारले, आता परत हे लोक जाणार, हे लोक मारणार, परत ते लोक जाणार, ते लोक मारणार, ते सुरूच राहणार. पाणी तरी पाजायला हवं हा ना. हा म्हणजे एक दोन कानाखाली वाजवलं चाललं असतं. मारून लोक टाकले पाहिजे. हा काय बोलला. देशापेक्षा घाणेरडा आणि घातक रोग नाहीये कुठलाच. चार्ली